या ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे 9 किलोमीटरचे काम चालू आहे। जुने सावखड्या ते चांदवाडीपर्यंत। आणि ह्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी ह्या ठिकाणी पूल बसत नव्हता त्या ठिकाणी त्यांनी हेतू पुरस्कार हा पूल बनवून हे सर्व 2 ते 3 गावचं पाणी इथं काढून देऊन माझ्या घरात हे पाणी गेलेलं आहे। आणि जनावरांचा सुद्धा चारा, घरातलं सामान वगैरे सगळं त्याच्यात ओलं होऊन वाहून गेलेलं आहे। जनावरांचा चारा सुद्धा खराब झालेला आहे। संबंधित ठेकेदाराला मी वारंवार तक्रारही दिली, अधिकाऱ्यांनाही कळवलं, पण अद्याप कोणी इथं आलेलं नाही आणि याची काही पाहणी करून आतापर्यंत मला काही न्याय दिलेला नाही। ह्या ठिकाणी सुद्धा पाणी आलेलं होतं। या पत्र्यात पूर्ण इतकं गुडघेतकलं पाणी साचेलं होतं, पावसाचं पाणी। आणि त्यावेळेस मी अधिकाऱ्याला दाखवलं, आणलेलं सुद्धा होतं या ठिकाणी पाणी साचलेलं म्हणून बघायला, पण ते आतापर्यंत कोणी आलं पण नाही। मी या तक्रारही दिलेली आहे 2 ते ठिकाणी आपल्या तहसीलदार साहेबांना तक्रार दिली, ग्रामपंचायतनं सुद्धा पंचनामा करून नेलेलं आहे। आता पुन्हा एकदा मी साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर पाणी करून याची मला न्याय देण्यात यावा म्हणून। परवा झालेल्या पावसामुळे जे हा जो रस्ता चालू आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा, त्या रस्त्यावर जो पूल बनवला, त्या पुलामुळे जे पावसाचं येणारं पाणी आहे ते सरळ त्या ठेकेदार आणि इंजिनियरनी चुकीचा पूल बनवल्यामुळं ते सगळं पाणी माझ्या घरात येत आहे। आणि त्या पाण्यामुळं माझं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जनावरांना बसण्यासाठी सुद्धा जागा नाही, इथं जनावरं बांधलेली आहेत, इकडेही जनावरं बांधलेली आहेत। गावातील नागरिकसुद्धा माझी अवस्था बघण्यासाठी आलेले आहेत। त्या ज्या ठेकेदारांनी व इंजिनियरनी संगनमत करून जो चुकीचा पूल बनवला, त्या पुलाची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी व ह्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांना सहकार्य करावे। आपण स्वतः या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून याचा लवकरात लवकर निर्णय लावा। आपण बघू शकता की इथे खूप मोठ्या प्रमाणात जनावरे बांधलेले आहेत, त्यांना बसण्यासाठी व खाण्यासाठी जो चारा होता तोही वाहून गेलेला आहे। सर्वाचे सर्व पावसाचं पाणी या घरामध्ये घुसलेलं आहे, आपण बघू शकता।